हा ओके सर. मॅच सुरुवात होते. पहिला चेंडू पिच केला जातोय. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न चकतो या ठिकाणी क्षितिज मोरे. पहिला चेंडू डॉट चेंडू. काय सुरुवात होते पहा. कारण काल आपण पाहिलं होतं पहिले चेंडूवरती घनगती षटकार मारून निखिलने मात्र या स्पर्धेची अप्रतिम सुरुवात केली होती. आता मात्र पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न डॉट डिलिव्हरी. मनोज क्षितिज मोरे. घमासन चालू होतोय. युद्ध चालू होत आहे. मिडल केलाय. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मात्र जातोय सरळ. बिग 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 षटकार येतोय. डीजे या. काल पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि सफल होतोय. बॅट्समन क्षितिज मोरे सलामी दिली त्या ठिकाणी मात्र पितृ कक्ष आणि मात्र हा षटकार. दोन चेंडू 6 धावा बोर्डवरती लागतात. या ठिकाणी प्राइज येत आहे विकासभाई कदम. प्रति षटकाराला 100 रुपये 100 रुपयाचं पारितोषिक क्षितिज मोरेसाठी. बाजूला या ठिकाणी जम्बो सर उपस्थित होत आहेत पहिल्या मॅचचा आनंद घेण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅच कडे जातोय. ओ हा अप्रतिम चेंडू टाकला होता. चेंडूला खोदून काढलाय आणि मात्र एक धाव घेतले. नॉन स्ट्राईकला जाताना एक समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. क्षितिज मोरे एक स्टार क्रिकेटर पाहायला मिळतोय. गेली 2 वर्ष सातत्यपूर्व अप्रतिम बॅटिंग क्लासिकल फलंदाजी करत त्याने मात्र आपलं नाव या ठिकाणी स्वर्ण अक्षरात कोरण्याचं काम करतोय. काल मात्र अप्रतिम बॅटिंग करत 60 धावा वैयक्तिक ठोकले होते. आज मात्र या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल घेऊन नॉन स्ट्राईकला जातोय. आता मात्र सुदेश गाडगे ऑन स्ट्राईक. सुदेश सकपाळ फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. मिडल केलाय. मात्र क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू मात्र 1 बाउन्स पकडला जातोय. फिरकी केली जाते का पाहूया. नाहीये. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अप्रतिम बॅटिंग काल या संघाने अर्जुएलेवने केली होती आणि मला वाटतं 4.1 मध्ये 4.2 मध्ये आपला विजय साजरा केला होता. क्रिकेटचा महाकुंभ, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जल्लोष साजरा केला जातो या वाशीगावच्या मैदानावरती. हो हा चेंडू त्या ठिकाणी मात्र विजय शिंदे आहेत. चेंडू अप्रतिम फील्ड केलाय. फिरकी केली जाते. तदवर घेतलेली एकेरी धाव. या मॅचची उत्सुकता आहे कारण या मॅच मध्ये बडे स्टार, मोठे स्टार पाहायला मिळत आहेत. त्यातला मात्र एक स्टार तुम्हाला या ठिकाणी नक्कीच क्रीजवरती पाहायला मिळतो. क्षितिज मोरे. खूप अपेक्षा आहेत या क्षितिज मोरेकडून आणि आज मात्र त्या ठिकाणी अपेक्षा पूर्ण करताना दिसतोय. हा अप्रतिम चेंडू ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. समीर फील्ड करतोय. तदवर एकच धाव कंप्लीट केली जाते. पूर्णपणे प्लॅनिंग करून या ठिकाणी क्षितिज मोरे बॅटिंग करताना दिसतोय. पहिलं षटक हाताळलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या मात्र बोर्डवरती लागते 11 धावा. डीजेला विनंती करतो या एक मधुर संगीत घेऊन. नक्कीच एक मोठी मेजवानी. सातारा जिल्हा, महाबळेश्वर तालुका, जावली तालुका यांच्या वतीनं 105 गावातील एकत्रित मुलं 160 खेळाडूंची निवड करून KSK प्रीमियर लीग 2019 वर्ष दुसरं पर्व दुसरं पाहायला मिळते. शनिवार आज पहिली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि नक्कीच स्टार क्रिकेटर क्षितिज मोरे ऑन स्ट्राईक. ओ रिव्हर्सचा फटका. काय फटका. ब्रँडेड फटका. चेंडू मात्र सरळ जातोय. सीमा रेषा पार. 4 धावा या डीजे. ओ रिव्हर्सचा फटका. काय फटका. ब्रँडेड फटका. चेंडू मात्र सरळ जातोय. सीमा
15 धावा बोर्डवरती लागतात. 2 चेंडू समाप्त होत आहेत दुसऱ्या षटकामधले. याच इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा बोर्डवरती लावणं गरजेचं आहे. समीर निघतोय. हा मात्र बॅटच्या अंदरून हिस्सा लागतोय. त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय का? रनआउटचा चान्स आणि मात्र बॅट्समन नक्कीच सेफ. 1 धाव मात्र घेतली जाते. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या बोर्डवरती लागते 16 धावा. त्या पद्धतीने धावसंख्या पुढे जाणं गरजेचं आहे. 80 आणि 90 च्या मध्ये जर ही धावसंख्या अर्जू 11 संघ घेऊन जातोय तर कुठेतरी ही मॅच बिग मॅच होऊ शकते. कारण समोरच्या टीम मध्ये निखिल आणि समीर शेलार, विजय शिंदे, अरुण भाई असं जबरदस्त बॅटिंग ऑर्डर आहे. पुन्हा एकदा समीर निघतोय. हा मात्र बॅटची एज लागते. आता मात्र अंदरुनी सगळं झेल टिपला जातोय. सुदेश मात्र बॅक टू द पवेलियन जातोय. डीजेला विनंती करतो, या डीजे या. थँक्यू डीजे. पहिलं विकेटचं पतन होतोय या ठिकाणी नक्कीच. आणि आता मात्र स्वतः कर्णधार निखिल सकपाळ फलंदाजीसाठी येताना दिसतोय. नक्कीच काही ना काहीतरी कानमंत्र क्षितिज देईल, कारण त्याला पूर्ण या ठिकाणी अनुभव आलाय. काल जबरदस्त इनिंग त्याच्या बॅट मधून आले आणि कानमंत्र देताना दिसतोय. आता मात्र स्ट्राईकला निखिल सकपाळ गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. समीर शेलार. खरंच ही मॅच भरपूर प्रेक्षकांना पाहायची आणि ती या ठिकाणी आतुरता दिसते प्रेक्षकांकडून. क्षेत्ररक्षणाचा सापळा रचलाय निखिलसाठी. समीर निघतोय. ओ हा डान्सिंग डाऊन द पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, मात्र लेग साइडला पिच होतो चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जातोय. क्रिकेटचा महाकुंभ, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटचा महासंग्राम KSK प्रीमियर लीग 2019 भव्य दिव्य स्पर्धा साकारली जाते वाशी गाव या ठिकाणी. पुन्हा एकदा निघतोय समीर शेलार. शॉर्ट पी चेंडू हा विरकावून दिलाय. सरळ चेंडू मात्र जातोय का पाहूया. आणि हा बिग 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 षटकार येतोय या डीजे. पुन्हा एकदा निघतोय समीर शेलार. शॉर्ट पी चेंडू हा विरकावून चेंडूला घेतला, विरकावून दिला. पुन्हा एकदा समीर शेलार. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन सरसावून मारला. चेंडू मात्र सरळ जातोय. 6 धावा येत आहेत. बॅक टू बॅक षटकार या डीजे. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. आता मात्र क्षितिज मोरे. हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूप बाहेर पिच केला होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. नक्कीच आता क्षेत्ररक्षणाचा सापळा रचलाय. नक्कीच डीप एक्स्ट्रा पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्या पद्धतीने गोलंदाजी होते का पाहणं गरजेचं. हो हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्या ठिकाणी फलंदाज चकतोय आणि ही 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण होते. 30 धावा बोर्डवरती लागतात. क्षितिज मोरेनी एक षटकार 31 धावा बोर्डवरती लागतात.
आता मात्र ज्याच्या बॅटिंग मधून बॅक टू बॅक कर्णधारी स्वतः निखिल मात्र स्ट्राईकला दिसतोय. अप्रतिम बॅटिंग या सीझन मध्ये केली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गेल्या वर्षी जर पाहिलं असेल तर याच फायनल मध्ये शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज असताना मात्र क्रॅकिंग शॉट ऑफ साईडला मारलेला तो फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जर पाहिला तर या खेळाडूची ओळख त्या ठिकाणी दिसून येते. पुन्हा एकदा निघतोय गोलंदाज. ओ हा प्रतिफटका येतोय जबरदस्त. चेंडू मात्र तन 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 सीमारेषच्या पार. 4 धावा डिझेल. अप्रतिम बॅटिंग पहा. काय बॅटिंग म्हणजे जसं आलाय तसं मला वाटतं या ठिकाणी निखिल घरून सेट झालाय पहा. आणि मात्र 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटिंग मधून येतोय. काय फलंदाजी करतोय पहा निखिल. आणि ती गरज आहे संघाला, त्याला माहित आहे, कारण एक मोठी मॅच आहे, त्या पद्धतीने फलंदाजी केली जाते. आता मात्र ऑफसाईडला पिच केला चेंडू, मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. निखिल सकपाळ स्ट्राईकला. गोलंदाज मनोज. हा चेंडू विरकावण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, तोपर्यंत एकच धाव बोर्डवरती लागते. क्षितिज मोरेने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले, कारण हा मोठा खेळाडू काल 60 धावांची इनिंग या ठिकाणी साकारली होती. आज मात्र चांगल्या पद्धतीचं स्ट्राईक रेट आहे. पूर्णपणे बॅटिंगवरती लक्ष देताना हा खेळाडू दिसतोय. खूप परिश्रम घेतोय, खूप कष्ट घेतोय स्वतःची बॅटिंग साठी. आता मात्र स्ट्राईकला क्षितिज मोरे. मनोज सर गोलंदाजी करतायत, दुसरं षटक हाताळताना दिसत आहेत वैयक्तिक. हो आता मात्र मिडल केलाय, विरकावून दिलाय, चेंडू मात्र जातोय. बिग 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 षटकार येतोय या डीजे. चेंडू घ्यायचाय अरुण, अजून एक द्या. धावसंख्या मात्र एकूण बोर्डवरती लागते ती 43 धावा बोर्डवरती पाहतोय आपण. अफलातून अप्रतिम फटकेबाजी प्रेक्षकांना सकाळच्या मॅच मध्ये पाहायला मिळते. खरंच कौतुक या ठिकाणी. नक्कीच ही विकेट ज्यांनी बनवले वाशीगावचे 40+ सर्व खेळाडू. आता मात्र हो अप्रतिम चेंडू पिच केला होता त्या ठिकाणी. नक्कीच विजय शिंदे आहेत आणि 1 धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या बोर्डवरती लागते 44 धावा बोर्डवरती लागतायत. 2 दिग्गज फलंदाज क्रीजवरती पाहतोय आपण. निखिलच्या बॅटिंग मधून अप्रतिम फटके येत आहेत. त्याचबरोबर मात्र नॉन स्ट्राईकला क्षितिज मोरे. एक चांगल्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. ओ हा मोठा फटका खेळण्याच्या पद्धती मात्र क्लीन बोल्ड होतोय. निखिलची एक चांगली इनिंग या ठिकाणी संपुष्टात येते. निखिलला मात्र पविलियनच्या दिशेने जावं लागतंय या डीजे. पाहतोय कारण षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. धावसंख्या मात्र बोर्डवरती लागते. एकूण धावसंख्या 44 रन्स बोर्डवरती लागतायत. 3 षटक समाप्त होतात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर होणारी मॅच परी 11 वर्सेस मिनी स्ट्रायकर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण
या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस का बॉसच्या ठिकाणी येऊन थांबायचंय. लगेच टॉस होईल. यानंतर कोणत्याही संघाला जास्त वेळ घेता येणार नाही. आजच्या दिवसामध्ये तब्बल 9 मॅचेस खेळवल्या जातील. आता मात्र गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजाचं नाव सांगा. विशाल गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहतोय आपण. आता मात्र क्षितिज मोरे ऑन स्ट्राईक. हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र क्षितिज मोरे चकतायत या ठिकाणी आणि नक्कीच डॉट डिलिव्हरी प्रेक्षकांना पाहायला मिळते. 44 धावा बोर्डवरती लागल्यात. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. नक्कीच या ठिकाणी या 11 चेंडू मध्ये 30 ते 35 धावा लावा बोर्डवरती आणण्याचं काम केलं जाईल. हा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू मात्र दन 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 जातोय सर सीमा रेषेपार. येतात 4 धावा. डीजे देवा रे देवा देवा. 48 धावा बोर्डवरती लागतायत. एकंदरीत नक्कीच 3 षटक आणि 2 चेंडूचा खेळ समाप्त होतो. या ठिकाणी अजूनही 10 चेंडू बाकी असणार आहेत. कशा प्रकारे फलंदाजी क्षितिज मोरे करतोय पाहणं गरजेचं आहे. विशाल निघतोय. आता मात्र मिडल केलाय. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे का त्या ठिकाणी? आहे, पण क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनतोय. हा येतोय बिग 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 षटकार येतो. या डीजे संख्या बोर्डवरती लागते. 54 धावा. एक मोठा फटका आला आणि नक्कीच या ठिकाणी क्षितिज मोरेचं टार्गेट असणार आहे की नक्कीच 80 आणि 90च्या घरामध्ये ही धावसंख्या घेऊन जाण्याचा अप्रतिम बॅटिंग करतोय. वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 31 धावांची इनिंग साकारताना हा खेळाडू दिसतोय. पहा, दुसऱ्यांदा 50 करण्याचा चान्स या खेळाडूच्या हातामध्ये असणार आहे. परंतु प्रथम मात्र संघाला 80 आणि 90च्या घरामध्ये घेऊन जाणं या ठिकाणी या खेळाडूचं काम असणार आहे. पाहूया काय घडतंय. अजून या इनिंगमध्ये नक्कीच 9 चेंडू बाकी असणार. त्या 9 चेंडूमध्ये घणाघाती मोठे फटके बिग हिट पाहायला मिळतील प्रेक्षकांना. क्षितिज मोरे ऑन स्ट्राईक. विशाल मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षक होऊन राहत आहेत, कारण खूप मोठे मोठे फटके या ठिकाणी क्षितिज मोरे खेळताना दिसतोय. आता मात्र हा मिडल केला. चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रेक्षक बनतोय. बिग 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 षटकार येतोय. क्षितिज मोरे ऑन फायर. डीजे या बॅटिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा षटकार येतोय का पाहायला उत्सुक आहे प्रेक्षकांना. आणि हा मिडल केलाय. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मात्र जातोय. बिग 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 षटकार. षटकारांची हॅट्रिक. क्षितिज मोरे ऑन फायर. या डीजे तो येडा बाई इतका लायक बाई. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं विकासबाईंकडून प्राइज. या ठिकाणी आयोजक सोपान मोरे यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज. पहा, प्राइज आणि प्राइज या ठिकाणी येताना दिसतंय. पुढील गोलंदाज पाहूया. 4था षटकार लागतोय का? काय घडतंय? आणि हा नक्कीच त्या ठिकाणी झेल होऊ शकतो का? होतोय झेल. आणि आता मात्र एक वादळी खेळीचं संपुष्टात येते. क्षितिज मोरे मोठा मासा गळायला लागतोय. क्षितिज मोरे बॅक टू द पवेलियन. परंतु
थँक्यू सो मच. 66 धावा बोर्डवरती लागतात. 66 रन्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर काय अवरेज आहे. जबरदस्त, अप्रतिम, अफलातून कडक बॅटिंगचं प्रदर्शन क्षितिज मोरेकडून पाहायला मिळाले. 43 धावांवरती जरी विकेट पडली असं एक सेफ झोन मध्ये आपल्या संघाला घेऊन जाताना दिसतोय. आता मात्र नक्कीच इंक टॅटू ज्यांचं नक्कीच आता गेली 2 ते 3 महिन्यामध्ये KSK क्रीडा प्रतिष्ठानमध्ये आपण पाहिला असाल. टॅटूच्या क्षेत्रामध्ये नंबर 1 चा कारागीर, आर्टिस्ट ज्याला बोललं जातं, तो मंगेश पवार ऑन स्ट्राईक. आता मात्र शेवटचं षटक हाताळताना दिसतोय आमचा आयोजक अरुण कदम. अप्रतिम गोलंदाजी नेहमी केले आणि आज मात्र शेवटचं षटक हाताळताना एक जबाबदारीचं षटक त्या ठिकाणी असणार आहे. नक्कीच एक धाव या फटक्यावरती, 3 धावा या फटक्यावरती येतात. धावसंख्या पुढे वेगाने जाते. धावसंख्या एकूण बोर्डवरती लागते 69. पुढील चेंडू हा अप्रतिम चेंडू पिच केला. ऑफस्टमच्या बाहेर पिच केला होता. अप्रतिम गोलंदाजी अरुण कडून पाहायला मिळते, कारण गरज आहे या नक्कीच षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे. अरुण कदम, विशाल हा नक्कीच स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, समीर फिकी करतोय, तोपर्यंत मात्र 1 आणि 1च धाव घेतली जाते. अप्रतिम षटक आता दिसतोय अरुण, कारण तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल तर त्या ठिकाणी सेक्टर 23 या ग्राउंडवर खेळताना हा अरुण कदम त्या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी करतो. आज मात्र नक्कीच या श्रेय 11 साठी गोलंदाजी करताना पाहतोय आपण. शेवटचं षटक हाताळतोय मंगेश पवार. मिडल केला चेंडू, भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनतोय. बिग 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 षटकार येतो. का या ठिकाणी या खेळाडूला या 11 मध्ये खेळवलंय. मंगेश पवार 1 ऑफ फायर. काय स्ट्राईक आहे पहा. मध्ये चेंडू पिच केला होता, बरोबर बॅटच्या मध्ये घेतला, भिरकावून दिला. पुन्हा एकदा निघतोय अरुण. हो हा मिडल केला, हा मात्र हा चेंडू मात्र जातोय सरळ. बिग 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 षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येतात. अप्रतिम बॅटिंग. या चेंडूवरती पाहूया काय घडतंय. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिच केलाय. सागर कदम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक येत आहे. व्हाईट बॉल घोषित केलाय. हॅट्रिकला 501 रुपयाचं पारितोषिक. चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनतोय. हॅट्रिक साधली जाते. मंगेश पवारला 500 रुपये नक्कीच मिळतील. मात्र संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या मात्र बोर्ड ठिकाणी नक्कीच माईक सुपूर्द करतो. या ठिकाणी KSK चा बुलंद आवाज गणेश शिंदे या आणि टॉस साठी मात्र परी 11 संघाचे कप्तान आणि विदेशाचे कप्तान. चला ठिकाणी वेगळे संघाचे वेगळे स्ट्रायकर्सचे संघ मालक आणि स्वतः कर्णधार दीपक संकपाळ, तसेच सचिनजी संकपाळ आपल्याला विनंती आहे. त्याचप्रमाणे सकाराम शेठ कदम आपण ही टॉस का बॉस या ठिकाणी याचे दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी याचे यानंतर अच्छा
दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. बरी 11 वर्सेस वेंगळे स्ट्रायकर्स. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कोण मागतं? छापा कॉल. या ठिकाणी वेंगळे स्ट्रायकर्स हॉल या ठिकाणी हॅलो या ठिकाणी वेगळे स्ट्रायकरचे कर्णधार दीपक दादा संगपाळ यांनी नक्कीच हॅलो हॅलो दीपक दादा हॅलो 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 KSK प्रीमियर लीग 2019 पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील पहिला सामना रंगतोय. या ठिकाणी आपण पाहतोय हॅलो 12वा प्रतिनिधी दोन्ही संघाचा प्लीज या ठिकाणी आपण पाहतोय हॅलो कोहिना सोशी कांदाटे क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत आपण पाहतोय KSK प्रीमियर लीग 2000 आपण जाऊया. या ठिकाणी नक्कीच निखिल एक असं नाव आज क्रिकेटच्या वर्तुळामध्ये क्रिकेटच्या पटलावरती एक आदरानं घेतलं जाणारं नाव आहे. पहिला चेंडू
विश्रांतीनंतर या ठिकाणी नक्कीच मी येतो प्रेशर आणि या ठिकाणी पंचांचं बोर्ड आकाशाकडे समीर शेलार बॅक टू बॅक परतोय मोठा धक्का या ठिकाणी नक्कीच श्रेया 11 ला बसतोय कारण 90 धावांचा आव्हान आहे. जाऊया मधुर संगीत की ओर डीजे मास्टर. नक्कीच मित्रांनो थोड्याशा विश्रांतीनंतर आम्ही पुण्याच्या येतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना रंगलाय या ठिकाणी दोन तुल्यबळ संघांमध्ये श्रेया 11 वर्सेस अर्जू 11. अर्जू 11 संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावांचा अक्षरशः पाऊस पाडला या वाशी गावच्या मैदानामध्ये. या ठिकाणी 90 धावांचं आव्हान मोठं आव्हान ठेवलंय आणि ते पार करण्याची नक्की क्षमता या श्रेया 11 संघामध्ये आहे कारण या कोहिना सोशी कांदाटी टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थानं कोहिनूर हिरा ज्याला म्हटलं जातं तोच निखिल जाधव मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे. या ठिकाणी नक्कीच प्रयत्न तर केला जाणार परंतु कितपर्यंत नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल या ठिकाणी पाहायला मोठा फटका आहे स्टेजच्या दिशेने वन बाउन्स चेंडू सीमा रेसे पार लगावला जातो या ठिकाणी चौकार. डीजे मास्टरांना विनंती करेन प्लीज आपण ऑपरेटर करायचं या ठिकाणी कारण ही स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लाईव्ह पाहिली जाते. आपल्याला विनंती राहील आपण तयार या ठिकाणी केएसके प्रीमियर लीग मध्ये नक्कीच हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी नक्कीच इथून पुढे थोड्याच वेळामध्ये आपल्याशी महाराष्ट्राचा मधुर आवाज खऱ्या अर्थानं आम्ही ज्यांचं खरोखरच एक आदर्श घेतो असं व्यक्तिमत्व चेंदू शेट्टे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. जाऊया पुण्याच्या मैदानाकडे अशिष्टू निखिल. ओ काय लाजवाब गोलंदाजी होते खऱ्या अर्थानं निखिल सारख्या फलंदाजाला चकवणं एक मोठी कामगिरी या ठिकाणी गोलंदाज करतात. या ठिकाणी अर्जू 11 संघ मात्र वरचढ होताना पाहायला मिळतोय. निखिल सारखा एक रँकिंग 1च्या फलंदाजाला या ठिकाणी मात्र जखडून ठेवलंय मी म्हणेन कारण एक कंजूस गोलंदाज म्हटलं जातं केएसके मधला या ठिकाणी आशिष. मात्र या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडिश मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येईल चेंडू फेकी केली जाईल तद्वर मात्र घेतलेली एकेरी धाव आणि 2 षटकांची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 2 षटकांच्या अखेरी धाव संख्या जाऊन पोहोचते केवळ आणि 15 2 बाद 15 म्हणजेच अजून 75 धावांचं आव्हान असेल आणि येणारे 18 चेंडू असतील. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अनिश्चिततेचा खेळ जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत मात्र कोणताही निकर्ष लावला जात नाही. मी आता सांगितलं खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा मधुर आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक मैदानामध्ये कधी करतात आणि आम्ही ज्यांचं मार्गदर्शन खरोखरच ज्यांचं समालोचन ऐकून आम्ही थोडाफार प्रयत्न करत असतो तेच आमचे चंदू शेट्टे सर यांचं खऱ्या अर्थानं आजच्या दिवसासाठी या केएसके प्रीमियर लीग साठी आगमन झालंय. पुण्याच्या खरोखरच मी संपूर्ण केएसके आणि केएसके प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं सरांचं या क्रिकेटच्या पंढरीमध्ये अर्थातच नवी मुंबई शहरामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थोड्याच वेळामध्ये आपण त्यांच्याकडे जोडले जाणार आहोत. त्यांचा आज संपूर्ण दिवस आपण मधुर आवाज या वाशी गावच्या शिवतीर्थ मैदानावरती आपण ऐकणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्र ऐकणार आहे. पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिल्या संघासाठी वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक सुजित मोरे खोदून काढला या ठिकाणी नक्कीच ब्लॉक होल चेंडू होता त्या ठिकाणी लॉंग ऑन वरून चेंडू फेकी होते सुरेख चेंडू फेकी पहा एकच धाव या ठिकाणी केएसकेचा खरोखरच एक उभरता सितारा म्हटलं जातं क्षितिज मोरेला फलंदाजीचा बादशाह म्हटलं जातं परंतु क्षेत्ररक्षणामध्ये इतकी चपळता दाखवत असतो एकाच धावेवरती समाधान मानावं लागले. आता मात्र राहुल स्ट्राईक एंडला येतोय. सुजित सरांचं पहिलं षटक अप्रतिम आपण पाहिलं त्यानंतर मात्र आपल्या संघाचं हित ओळखून पुण्याच्या तिसऱ्या षटकासाठी चेंडू हातामध्ये घेतलाय. 90 धावा चेस करायच्या आहेत मोठं आव्हान आहे परंतु काल निखिलची ज्या पद्धतीने फलंदाजी पाहिली 91 धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. पहा या ठिकाणी नक्कीच कव्हरच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येतोय एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल परंतु निखिलला स्ट्राईक एंडला खूप महत्वाचं आहे. आता जर जवळपास पोहोचायचं असेल तर या ठिकाणी चौकार आणि षटकारांची नितांत गरज आहे. आणि एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आज मुंबई शहर असू द्या त्या ठिकाणी पूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये
ओ कॉटन बॉल मोठा मासा गळाला लागतोय आणि या ठिकाणी मी म्हणेन अर्जुन 11 संघाचा जल्लोष साजरा होतोय कारण निखिल बॅक टू पेव्हिलियन परततोय जाऊया मधुर संगीत किंवा डीजे मास्टर. मास्टर धन्यवाद. सन्नाटा पसरला नक्कीच मैदान. लीग 2019 पर्व दुसरा आहे. दुसऱ्या पर्वातील दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच रंगले. या ठिकाणी अर्जुन 11 वर्सेस श्रिया 11. खऱ्या अर्थानं केएसके म्हणजेच महाराष्ट्राला पडलेलं कोड असते कारण केएसके म्हणजेच कोहिना सोशी कानाटी आणि 105 गावचं असोसिएशन आहे आणि हे केएसके जवळ 2,500 खेळाडूंचं नेतृत्व करत असते. आम्ही 1 गाव 11 या नियमानुसार खेळत असतोय परंतु एक संकल्पना गेल्या वर्षापासून या ठिकाणी साकारली गेली की या 2,500 खेळाडूंतून आम्ही 160 खेळाडूंची टॉपची निवड करत असतो आणि या प्रीमियर लीगची सुरुवात झाली. कारण गेल्या वर्षी याच नवी मुंबईमधून क्रिकेटच्या पंढरीमधून. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आता मात्र पंच आमच्याकडे वळले जात आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 पालन गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. अवांतर धावेनी स्कोअर पुढे सरसावतोय जाऊन पोहोचते 18. आता मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी अरुण कदम. हॅट्रिक नक्कीच ऑन आहे सुजित मोरेंसाठी. 501 आणि 201चं प्राइज या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा 30 दिशा खराब चेंडू अजून एक अंतर धाव या ठिकाणी जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. 19 हा आकडा महाराष्ट्रासाठी नक्कीच खऱ्या अर्थानं सण म्हणून साजरा केला जातो कारण 19 फेब्रुवारी अख्ख्या जगाला भारी म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या ठिकाणी नक्कीच अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरी केली जात असते. बघूया पुन्हा एकदा सुजित या ठिकाणी अरुण. या ठिकाणी फुल टॉस घेतलाय. वाईडिश मिड विकेटवर क्षेत्ररक्षक चेंडू फेकी केली जाईल तद्वर मात्र घेतलेली 1 आणि 1 धाव. या ठिकाणी आमच्या द लॉर्ड सिवा या संघाचे संघ मालक योगेश शेठ घोपाळे यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मला वाटतं झालंय. सेट आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. जाऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. सुजित सर यांचा नक्कीच अनुभव या ठिकाणी मात्र पणाला लावलाय. राहुल या ठिकाणी जोरदार फटका. वाईड डिश मिड विकेटचं क्षेत्र. चेंडू जातोय. बिग 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 षटकार डीजे. डीजे मास्टर प्लीज संघनायकांना विनंती आहे आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये 9 मॅचेस खेळवायच्या कारण काल 7 मॅच होत्या त्यामधली एक आपल्याला पेंडिंग राहिली होती. 6 मॅच झाल्या होत्या. प्लीज आम्हाला आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. जास्तीत जास्त टीम मीटिंग घेऊ नका. वेळेचं महत्व समजा कारण आपल्याला 5:30 नंतर मॅच खेळवता येत नाही कारण पूर्ण अंधार होतं. 26 3 षटकाच्या चेंडू द्या. रोहन जुना बॉल द्यायला लागेल. खाली बॉक्स आहे का? या ठिकाणी थोडासा व्यत्यय होतोय कारण हा दे टाक. आपण पाहतोय कोहिना सोशी कांदा टिकला प्रतिष्ठान अंतर्गत केएसके प्रीमियर लीग 2019
दुसरं पर्व आहे. या दुसऱ्या पर्वाचं नक्कीच विजेत्या संघाला रोख 55,555 पारितोषिक दिलं जाणार आहे. जवळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी मात्र येतोय अर्जू 11 संघाचा संघनायक सुद्धा निखिल. आणि या ठिकाणी नक्कीच अरुण कदम त्या ठिकाणी आपला अनुभव पणाला लावतात. पंच आपले हात फिरवतात. गोलंदाजाला मात्र दंडित केलं जात आहे. या चेंडूवरती 2 धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. +1 मात्र वाईच्या स्वरूपामधल्या अशा 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 28. अजून मंजिल मात्र खूप लांब आहे, परंतु नक्कीच राहुलला आपले हात खोलावे लागतील. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या ठिकाणी कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. अरुण मात्र धावेसाठी प्रयत्न करतोय. पुन्हा पाठवतोय राहुल. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते. नक्कीच पाहिलं गेलं तर श्रेया 11 संघाच्या फलंदाजी पाहण्यासाठी आम्ही उत्सुक होतो, परंतु कुठेतरी निखिल जाधवनी निराश केले म्हणेन. तर मात्र जोरदार पूल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फेकी केली जाईल सुजित मोरे सरांकडून आणि गुड चेंडू फेकी पाहायला मिळते. एकच धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 29 आपण पाहतोय. लॉस फॉर 3 विकेट्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पूर्ण हवी या ठिकाणी नक्कीच अर्जू 11 संघ श्रेया 11 संघावरती झालेला पाहायला मिळतोय. त्याचं श्रेय क्षितेज मोरे. नक्कीच आता या ठिकाणी मात्र पूल केला. क्षेत्ररक्षक आहे स्वतः क्षितेज मोरे. पाहिलं आत्ताच नाव घेतलं. काय लाजवाब कॅच त्या ठिकाणी. नक्कीच डीजे मास्तरांना सांगेल स्वागत करायचंय. डीजे या मराठ्याच पोर आतमध्ये येतोय. दीपक संगपाळ, आपण आपल्या खेळाडूशी सज्ज राहायचंय. ही टीम बाहेर नाही तर पटकन आपण मैदानाचा ताबा घ्या. त्याचप्रमाणे परी 11 संघमालक संतोष देसाई, आपण आपले सलामीवीर सज्ज ठेवायचे आहेत, कारण आजच्या दिवसातील थोडा पण वेळ आपल्याला या ठिकाणी वाया घालवायचा नाही मित्रांनो. कारण काल 7 मॅच असून सुद्धा 1 मॅच पेंडिंग राहिली. त्याचं नक्कीच प्रेशर आमच्या आयोजकांवरती आम्हालावरती आहे. त्यामुळे आम्हाला वेळ वाया घालवायचा नाही. आजच्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य बोलायचं आहे. जाऊया पुण्याच्या मैदानाकडे. आता मात्र गोलंदाज येतोय अर्जू 11 गोलंदाज नाव सुदेश सकपाळ. या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी धुरा सांभाळतोय. नो टेन्शन माइंड फ्री मध्ये गोलंदाजी करणार, कारण अजून भरपूर धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं 51 धावांची आवश्यकता, 29 म्हणजे 59 धावांची आवश्यकता आहे. अशक्य प्राय वाटणार लक्ष्य नक्कीच या ठिकाणी आहे. पाहूया पहिला चेंडू. या ठिकाणी 5 जबरदस्त क्लिक केला. या ठिकाणी मला वाटतं मनोज सर या ठिकाणी आणि पंच आपला हात दोन्ही उंचावताय. षटकाराचा इशारा येतोय. जाऊया मधुर संगीत किंवा डीजे मास. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मनोज सर या ठिकाणी आपल्या गावाकडून ज्यावेळेस मॅच घेतात, झांजवड गावचे सुपुत्र आहेत, मला वाटतं त्यांना वरती पाठवायला पाहिजे होतं. आता मला बॅटची एज लागते. चेंडू मात्र नक्कीच एसटी रक्षकाच्या पाठीमागे नक्कीच जातोय. क्षेत्ररक्षक केलं जातंय. या ठिकाणी 1 आणि 1च धाव असेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 30 धावा. 36 ऑन बोर्ड आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा सुदेश. क्लासिक मधुर आवाज येतोय. ज्यावेळेस कनेक्ट झाला षटकाराची मोहर उमटली होती. 7 साडी डीजे. अपना टाइम आएगा जब अपनी नाक से तू
डीजे मास्टर धन्यवाद. नक्कीच डीजे मास्टरांना सांगेन या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर या नवी मुंबई शहरामध्ये ज्यावेळेस मॅचेस असतात अगदी कोणी गीत जास्त फेमस असतात आणि नक्कीच यानंतर चंदू सेटे सर आपल्याशी जोडतील तेव्हा नक्कीच त्याची सूचना आपल्यासाठी होईल. पाहूया जाऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल होतोय. चेंडू जातोय वाईडिश मिड विकेटवरून क्षितेज मोरे येतोय चेंडूवरती. एक आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जातंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. लॉस ऑर 4 विकेट्स आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचं षटक या ठिकाणी. यानंतर मात्र परी 11 वर्सेस वेगळे स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये नक्कीच लढत पाहायला मिळेल. एक संघ मात्र एक मॅच जिंकला, एक संघ मात्र काल एक मॅच पराभव पत्करलाय. काय घडणार नंतर पाहूया आपण. पाहूया पुढचा चेंडू. सुरेख फटका येतोय. अप्रतिम फटका या ठिकाणी नक्कीच लांबचं क्षेत्र सीमा रेषा ओलांडतोय. 6 धाब्यांसाठी षटकार डीजे. या ठिकाणी नक्कीच शेवटचं षटक मार्गस्थ आपण पाहतोय सुदेशाचं. पुन्हा एकदा जोरदार प्रहार येतोय. लॉंग ऑनचं क्षेत्रावरती नक्की क्षेत्ररक्षक स्वतः या ठिकाणी चेंडू फेकी होते. एक आणि एकच धाव आणि षटक समाप्त होते. आणि या ठिकाणी अर्जू 11 संघ मात्र आपला दुसरा विजय संपादन करतो या KSK प्रीमियर लीग मधला. आणि यानंतर मात्र लढत होईल. परंतु खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांचा आवाज प्रत्येक प्रेक्षकांच्या कानावरती पडला तर एक समाधान व्यक्त होतं तेच आपले चंदू सेटे सर या ठिकाणी आपल्याशी जोडले जाणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं या KSK प्रीमियर लीगचं आमचं आयोजकांचं जे उद्दिष्ट होतं की या ठिकाणी सर यावेत. अजून आम्ही प्रयत्न करत होतो कुणाल दाते सर पण यावेत कारण एक मोठा स्टेज या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु एक जरी आला कारण आज महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर प्रत्येक टेनिस क्रिकेटचं जे महत्व आहे त्यामध्ये या समालोचकांचे खूप मोलाचं योगदान आहे. आणि त्यामधलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आपल्या स्टेजवरती आहे. आणि नक्कीच इथून पुढचं धुरा आम्ही त्यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. संघ मालकांच्या त्या नक्कीच पूर्ण होत आहेत. जबरदस्त इनफॉर्म असलेला हा फलंदाज नक्कीच या ठिकाणी
आपण क्षितेज खऱ्या अर्थानं काल तुझी जी तुफानी खेळी होती, नक्कीच प्रत्येकाला माहिती आहे की या प्रीमियर लीग मध्ये एंड पर्यंत क्षितेज मध्ये ज्या लीग मध्ये खेळतोय, ज्या रिदमनी खेळतोय तोच कंटिन्यू असेल. काल खेळी केलीस त्यानंतर रात्री तुझ्या मनामध्ये काय विचार होता? आजच्या दिवसामध्ये तुझा प्लॅनिंग काय? आम्हाला अजून 2 पैकी 2 मॅच जिंकायचे आहेत आणि क्वालिफाय करायचे आज. मला वाटतं दुसरा विजय संपादन झालाय, परंतु 4ही मॅच जिंकायचे आहेत असा विश्वास नक्कीच या ठिकाणी सांगतोय. परंतु यानंतर मॅच तुमची आर्या 11 बरोबर आहे. यानंतरच्या मॅच मध्ये नक्कीच काय strategy वापरशील? आमची गोलंदाजी तर आपलातून झाली, त्यामुळे आम्ही 70-80 प्लस स्कोर करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर गोलंदाज आमची करते. नक्कीच या आयोजनाबद्दल तरी बोललो होतो तुला. पुढच्या मॅचसाठी नक्कीच शुभेच्छा असतील. आपल्याला जायचंय चंदू सरांकडे, कारण आपल्याला या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांचा आवाज ऐकायचा आहे. धन्यवाद. विनंती असेल दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर कृपया. कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत असणारा हा क्रिकेटचा महासंग्राम, अर्थातच KSK प्रीमियर लीग 2019 आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी चंदू शेटे हार्दिक असं स्वागत करतो आणि तुम्हाला घेऊन जातो. गावाकडच्या मातीची किती ओढ असते ती मात्र KSKच्या सर्व खेळाडूंकडून, सर्व संघांकडून शिकायला पाहिजे. कारण यावेळेला पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर स्वैर ठरताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. मुंबईत राहून गाव पण जपणारी माणसं म्हणजे मी KSKची सर्व खेळाडू म्हणेल. कारण दर रविवारी मुंबईमध्ये राहून देखील आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायला मिळतं, म्हणजे फक्त हे KSK वाल्यांसाठीच भाग्याची गोष्ट आहे. यावेळेला मात्र चांगला फटका आलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सर्कल भेदलं, येतोय चौकार. तर चौकार येतोय, चांगला फटका. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाचं काम असतं की 38 सर्कल आहेत त्या सर्कलच्या वरून किंवा गॅप मधून बॉल व्हायचा आणि तोच अतिशय सुंदर चांगलं फुटबॉल करत असताना किरणच्या माध्यमातून टोलवला गेला. याही वेळेला त्याच पद्धतीचा फटका, परंतु या वेळेला फटका चुकला. अशा ठिकाणी फटका टोलावलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. विकेटचं पतन होईल तर यश मिळतंय गोलंदाजाला. विक्रम खोरच आपण म्हणूयात. आणि या संपूर्ण कोयना खोऱ्यामध्ये वसलेला हा कोयना सोळशी कांदाटी परिसर दुर्गम त्याचबरोबर त्या खोऱ्याने वेढलेला आणि कोयना जलाशयाच्या आणि कोयना नदीच्या आजूबाजूच्या सर्व परिसरातील असणारे हे सर्व कोयना सोळशी कांदाटी परिसरातील खेळाडू, त्याच्या अंतर्गत येणाऱ्या त्याच 105 गावांमधील खेळाडू आणि विशेष म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी मात्र अफजल खानाला टरटरा ज्या ठिकाणी फाडलं होतं तोच हा परिसर, अर्थातच महाबळेश्वरचा, प्रतापगडाचा आणि कोयना सोळशी कांदाटी परिसरातला जावळीच्या खोऱ्याचा. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केला हा फटका. पाहूया कुठपर्यंत जातोय. हो, बॉलने ओलांडली आहे सीमारेषा. षटकार. असतात
आता मात्र सर्व खेळाडूंना एका फॉर्मॅटमध्ये एकत्रित आणलंय एका प्लॅटफॉर्मवर, परंतु वेगवेगळ्या संघातील खेळाडूंना ओ हो 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 पहा जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. हा तोच गोलंदाज आहे. पहिल्याही वेळेला ज्यावेळेला त्याला चौकार मारला लगेच त्याची विकेट काढली, पुन्हा आक्रमण झालं आणि जशाच तसं प्रत्युत्तर काय असतं ते मात्र या ठिकाणी देण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाजाकडून अर्थात विक्रमकडून झालाय. विकेटचा पतन यष्ट्या उद्ध्वस्त. वर झाली, परंतु त्यातून ते सावरले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाहायचं झालं तर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. परी 11 संघाची वेंगळे स्ट्रायकर्स या संघाच्या विरुद्ध ही धावसंख्या होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेला मात्र काहीसा अडुवार पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न घोरपडे सर पंचांच्या भूमिकेत आज आपण पाहतोय. त्याचबरोबर सुशांत मांजरेकर सर, शशी साटम सर, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असू, त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेट असू देत, या सर्वांना आपण चांगले क्रिकेट खेळताना पाहिलं. पंचांच्या भूमिकेत देखील मात्र भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर देखील पंचांची कामगिरी यांना आपण करताना पाहिलंय. तर तेच पंच देखील या स्पर्धेच्या माध्यमातून लाभतायत. यावेळी कमी गतीने बॉल टाकला गेला, मिड विकेटच्या दिशेने टोलावलाय. 5 क्षेत्ररक्षक किती चपळतेने त्या ठिकाणी पोहोचलेत. एक धाव घेतली आहे, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी सुनील कदम बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले आहेत आणि 2 धावा या ठिकाणी घेण्यासाठी यशस्वी होत आहेत फलंदाज रोहित. रोहित यावेळेला पुन्हा एकदा लॉफ केलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न होईल.
एक दरम्यानच्या कालावधीमध्ये घेताना पाहायला मिळतील. स्कोर जर पाहिला तर एकने पुन्हा पुढे जाईल सोनमताई चव्हाण, ज्या देखील गुणलेखनामध्ये अगदी महाराष्ट्रातील पहिल्या आणि लोकप्रिय गुणलेखिका आहेत, ज्या रत्नागिरीच्या आहेत आणि या स्पर्धेसाठी खास त्या उपलब्ध झालेल्या आहेत. सोनमताई, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. वर्ल्ड टेनिस क्रिकेट हे मात्र हे देखील ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करतायत, त्यांचे आम्ही आभारी आहोत. तर पारितोषिक असणार आहे या ठिकाणी सुशील सोंडकर यांच्यासाठी विशेष पारितोषिक यस स्पोर्ट्स यांच्याकडून, म्हणजे निलेश सोंडकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. जर त्यांनी लगातारचे 3 षटकार किंवा 3 चौकार जर लगावले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. सोहळा सुरू आहे क्रिकेटचा, सोहळा सुरू आहे KSK प्रीमियर लीगचा. या वेळेला मात्र चांगला फटका खेळला, कॅच शोधण्यात यशस्वी झाले या ठिकाणी फलंदाज रोहित आणि त्यांच्या बॅट मधून आला या ठिकाणी खणखणी चौकार. रामेकर संघाचा कर्णधार रोहित आज मात्र परीसाठी खेळताना पाहिला मिळेल. या वेळेला मात्र पुन्हा स्क्वेअरच्या दिशेने बॉल टोलवण्यात प्रयत्न केला जातोय आणि चांगला फटका येतोय. बॉलला पाठवलं जातंय सीमा रेषा पार. तर आक्रमक होताना पाहायला मिळतात रोहित. आपल्या भातातून एक अस्त्र बाहेर काढत असताना यावेळेला मात्र समोरच्या दिशेने हा बॉल टोलवण्याचा प्रयत्न. 1 रन तर घेतली गेली आहे आणि लगेच सुशील यांनी दुसऱ्याही रनचा कॉल दिला आणि दुसरी रन पूर्ण केली जाते. योगेश शेठ गोपाळे, युवा उद्योजक जे ठाण्याचे आहेत, खास आता मात्र गुजरातला या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. द लॉर्ड शिवा 11 MH04 ठाणे. तर या संघाचे ते संघ मालक देखील आहेत आणि त्यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचकावर यायचं, स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या येण्याने या क्रीडा स्पर्धेची उत्कंठा, नक्की शोभा देखील वाढलेली आहे. तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सामना. एका बाजूला वेंगळे स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर परी 11 यांच्यामधील मॅच आपण या ठिकाणी सकराम शेठ कदम यांची टीम आहे. परी 11 गोगवे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वेंगळे स्ट्रायकर्स, वेंगळे आनंद सकपाळ आणि सचिन सकपाळ, दीपक सकपाळ यांची टीम पाहायला मिळते. वेंगळे स्ट्रायकर्स यांच्यामधील मॅच आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सुरू आहे क्रिकेटचा सोहळा. 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी झाली आहे आणि 28 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 5-5 षटकांच्या या मॅचेसमध्ये पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतात परी 11. क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंकडे, मग रोहितकडे असेल किंवा सुशील सोंडकर यांच्याकडे असेल. तर आज मात्र आपले हात खोलावे लागतील. आपल्याला वर्षभरात तुम्ही कसा परफॉर्मन्स देता आणि तो परफॉर्मन्स देताना तो तुम्ही तुमच्या गावासाठी देता. चांगली गोष्ट आहे, कारण गावासाठी खेळणं कुणाला आवडणार नाही. परंतु आज KSK एका मंचावर आली आहे आणि हो, गत वर्षापासून ती सुरुवातही झाली आहे. एका व्यासपीठावर येत असताना आणि UK टायगर आमच्या घाटकोपरच्या स्पर्धेमध्ये 2 वर्षापूर्वी KSKचा संघ देखील खेळला होता. त्याचबरोबर नगरसेवक चषक शिरवणेमध्ये देखील KSKचा. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये यातूनच काही चांगले खेळाडू KSK प्रतिष्ठानचा खुल्या गटातील एक संघ तयार होऊ शकतो आणि आगामी कालावधीमध्ये. आणि तेवढं टॅलेंट तर जरूरच आहे. आणि निखिल जाधव सारखं टॅलेंट या संघामध्ये पाहायला मिळालं. चंदू सारखा खेळाडू असेल, क्षितिज गतवर्षी माहुलच्या स्पर्धेमध्ये जरूर त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. आणि असे बरेचसे खेळाडू आहेत आणि नक्कीच बरेचसे खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून सातत्याने खुल्या गटातील स्पर्धाही गाजवल्या जातात. हो, यावेळेला चांगला टप्पा पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर टप्पा टाकल्यानंतर बॉलला कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. विक्रम धनावडे या खेळाडू पहिल्या षटकात मात्र त्याने बॉल काही वेगात टाकले तर काही कटही केले आणि तो प्रयत्न त्याचा या ठिकाणी असेल. समोर जरी सुशील सारखा धडाकेबाज बॅट्समन असेल, परंतु मला त्याला थांबवायचंय, हेच उद्दिष्ट आहे. या वेळेला मात्र बॉल टोलवण्याचा प्रयत्न झालाय. पाहूया, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि बराच काळ हवेत असलेला हा बॉल पकडण्यामध्ये अयशस्वी जरूर झाले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरीही धाव पूर्ण केली जाते.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 30 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. मिळालेल्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. बॉल आकाशात गेल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला झेप घ्यावी लागते, शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवावी लागते आणि नक्कीच तो पकडावा लागतो झेल. त्यावेळेला विकेट येते, परंतु तसं झालं नाही. मिळालेलं जीवदान सुशीलला येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच सोनपारचा धडाकेबाज फलंदाज काय करतो पाहायचं आहे. या ठिकाणी जबरदस्त फटका, बिग 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 सिक्सर. लांबवरचा षटकार मला या मैदानामध्ये कृष्णा सातपुतेची फलंदाजी आठवते आणि जो काही हेलिकॉप्टर कृष्णा सातपुतेने मारला होता ना, तर अगदी समोर सायन पनवेल महामार्गाच्या पलीकडे मारला होता, त्याची आठवण करून देणारा फटका. आणि मला मंगेश फादालेची देखील या मैदानातील बॅट्समन बॅटिंग आठवते, त्यानेही असाच फटका खेळला होता. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, लांब 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 वरचा षटकार. कॅचेस विन द मॅचेस. धावसंख्येने घेतली उसळी 42 वर आणि सुशील मात्र आपले रंग दाखवू लागलेले आहेत. आणि सुशील यांच्यासाठी यस स्पोर्ट्स निलेश सोंडकर आणि शैलेश सोंडकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार तिसरा षटकार लगावला गेला तर आपल्या गावातील खेळाडूला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न त्यांचा जरूर आहे. परंतु सुशील आता मात्र खरोखर आक्रमक झालेत. काय आहे सुशीलची ताकद या 2 फटक्यामध्ये पाहायला मिळाली. परंतु तेवढाच चांगला गोलंदाज आहेत विक्रम. यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेर टप्पा टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झालाय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. वसंत शिंदे कुरोशी यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं रोहित साठी पारितोषिक असणार आहे. रामेगडचा असणारा हा फलंदाज, त्यासाठी पारितोषिक आलंय. आपल्या खेळाडूंना मित्रांना आवडत्या नक्कीच सर्वांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ मैदानात जरी 11 विरुद्ध 11 खेळाडू 22 यार्डाच्या खेळपट्टीवर जरूर खेळतात, परंतु मैदानाच्या बाहेर जे क्रिकेटचे चाहते त्यांना प्रोत्साहन देत असतात आणि आज तोच प्रयत्न या ठिकाणी होतोय KSKच्या महासंग्रामात. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण केली जाईल आणि सुशील मात्र स्ट्राईकवर येत आहेत. तर धावसंख्येचा ओघ सुरू आहे आणि धावसंख्येने घेतली झेप, आक्रमकता धारण केली आहे. एका बाजूला रोहित, दुसऱ्या बाजूला सुशील, दोघांचे आक्रमकपणा या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. तर पाहूया सुशील विरुद्ध एक वेगळी रणनीती पाहायला मिळते. थोडंसं दडपण गोलंदाजांना आणि स्वाभाविक आहे, भल्या भल्या गोलंदाजांच्या बाबतीत या गोष्टी पाहायला मिळतात. ज्या वेळेला मात्र चांगला फॉर्मात असणारा फलंदाज असतो, धडाकेबाज फलंदाजी करत असतो, त्यावेळेला किंचितचं दडपण गोलंदाजावरही असतं आणि कदाचित ते ह्या ठिकाणी जाणवताना पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र आक्रमक झालेत रोहित आणि त्यांच्या बॅट मधून आलेला हा फटका जातोय हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या आणि कांदाटी क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत KSKच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. गावासाठी खेळण्याची संधी मिळते. 47 धावा धावफलकावर आहेत 3 ओव्हर संपल्यानंतर. परंतु
हे करत असताना आणि एक वेगळी पद्धत आहे. ऑनलाईन आपली एंट्री फी कन्फर्म होते, एका ठराविक टाईममध्येच ती कन्फर्म होत असते. त्याच वेळेला तुम्हाला तुमची एंट्री कन्फर्म करावी लागते, अन्यथा एकदा का टीम फुल झाल्या की परत टीमला संधी मिळत नसते. तर ही एक वेगळी पद्धत आहे. आता इतर ठिकाणी प्रोफेशनल टुर्नामेंट असल्यानंतर जवळजवळ एक महिना अगोदर फॉर्म टाकावा लागतो, तरी देखील टीम अलीकडे होताना पाहायला मिळत नाहीत. परंतु इकडे माझ्या मते ज्या वेळेला नक्कीच ऐकून आहे मी की 1 ते 2 मिनिटांमध्ये सर्व टीम फुल होऊन जातात. तर ही KSKची ताकद आहे, KSKची पॉवर आहे, क्रिकेटची पॉवर आहे KSKच्या. तर चौथी ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतील सागर सकपाळ, तर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील किरण नलावडे. सागरने जर हॅट्रिक घेतली तर त्यासाठी KSKचे उपसचिव सतीश हुतेकर साहेब यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर पाहूया अपेक्षा असतील त्याच्याकडून त्यांच्या टीमच्या. यावेळेला वेगळ्या धाटणीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, वेगळी ॲक्शन देखील पाहायला मिळाली आणि प्रभावित झाले फलंदाज. हा पहिला बॉल आल्यानंतर फलंदाजाला जशी कधी कधी त्याची बॅटिंग शैली फायदा करते, तसं गोलंदाजाच्या बाबतीत देखील असतं. जर शैली थोडीशी वेगळी असेल तर त्याचा ॲडव्हान्टेज त्याला मिळत असतो. किरण नलावडे यावेळेला थोडासा दूरवरून हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, थोडासा दूर होता, बॅट तर आडवी केली परंतु बॅटच्या मधोमध बॉल येऊ शकला नव्हता. परंतु तरी देखील बॉल फाईन लेगच्या दिशेने जातोय आणि 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. कारण गोलंदाजाने हातातून बॉल सुटल्यापासून तर फलंदाजापर्यंतचा वेळ पहा किती असतो. माझ्या मते एक सेकंदाचा किंवा 1 किंवा 1.5 सेकंदाचा वेळ असावा, किंबहुना त्याहीपेक्षा कमी. परंतु त्या वेळात आपल्याला सर्व काही करायचं आहे, फुटवर्क अंदाज घ्यायचा आहे, त्या दिशेने बॅट न्यायची आहे, टोलवायचा आहे. आणि यावेळेला मात्र फुल टॉस होता, त्याला जमिनीलगत टोलवण्याचा प्रयत्न झाला मिड विकेटच्या क्षेत्रात. तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना पाहायला मिळेल अर्धशतक धावफलकावर पूर्ण होत आहे परी 11 संघाचं. कौतुक जरूर त्यांचं आम्ही या ठिकाणी करू, कारण अर्धशतक त्यांच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी लगावलं जात आहे. सकाराम शेठ कदम जे संघ मालक आहेत त्या टीमचे, त्यांचंही आम्ही अभिनंदन करू. कारण खऱ्या अर्थाने प्रीमियर लीग स्पर्धा म्हटलं तर संघ मालक सर्वात महत्त्वाचा असतो, त्यांचं प्रोत्साहन महत्त्वाचं असतं आणि म्हणून प्रीमियर लीग स्पर्धा होत असतात. तर नक्कीच संतोष देसाई असतील, अरुण कदम असतील, विनायक शिंदे असतील, ह्यांच्या संकल्पनेला मग त्यांचे मित्र परिवार, मग प्रकाश पवार, गणेश शिंदे, राम शिंदे, यावेळेला टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. मोठ्या फटक्यापासून वंचित राहावं लागलं आणि पंचांचा इशारा येतोय बाईचा. मग अश्विन सकपाळ असतील, सोपान मोरे असतील, वसंत शिंदे, सुजित मोरे, विजय शिंदे, विक्रम धनावडे, सकपाळ, सुभाष सुतार, रोहन रांजणे, या सर्वांनी त्यांना दिलेली साथ आणि नक्कीच आकार घेतला KSKच्या या प्रीमियर लीग स्पर्धेने. आणि नक्कीच क्रीडा रसिकांना आतुरता गेल्या 2 वर्षात मात्र या स्पर्धेची देखील रावली. आणि या वेळेला मात्र दूरवरचा बॉल होता, परंतु त्यांची अनोखी शैली आहे बॅटिंगची. परंतु या बॉलला पुल केलं गेलं आणि हा पुल सक्सेसफुल होतोय 6 धावांसाठी. तर लांबच लांबवर बॉल जाताना जरूर आपण पाहतोय, परंतु गावडीचे उद्योजक रामचंद्र सकपाळ यांच्या आभारी आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे टेनिस बॉल उपलब्ध झाले आहेत. यावेळेला मात्र फाईन लीग क्षेत्रात बॉल टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. धावांपासून वंचित राहावं लागेल. धावसंख्या जर पाहिले तर 58, एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. 4 ओव्हरची समाप्ती झाली आहे. धावसंख्या झाली ती 58. आणि कौतुक करावं लागेल सर्वच आयोजकांचं, संघ मालकांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व प्रेक्षकांचं देखील. आज मात्र आपल्या गावासाठी जरूर खेळायचं नाहीये, परंतु आपल्या KSKसाठी खेळायचं आहे, आपल्या विभागासाठी खेळायचं आहे, आपल्या पंचक्रोशीसाठी खेळायचं आहे, आपल्या तालुक्यासाठी खेळायचं आहे. कारण गावाशी जोडली गेलेली एक वेगळी नाळ
कारण इतर वेळेला या स्पर्धा म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट अंगणाला सुरुवात झाल्यानंतर नवी मुंबई परिसरामध्ये जास्त रंगतात KSKच्या, परंतु एप्रिल मे महिन्यात त्या गावालाही रंगतात. अशाच प्रकारच्या स्पर्धा गावाला देखील रंगताना आणि नक्कीच KSK चॅम्पियन्स चषक असेल. मलाही गेली 2-3 वर्ष निलेश सोंडकर यांनी सोनपारच्या स्पर्धेसाठी बोलवलंय, परंतु की जाणं झालं नाही. परंतु या KSK प्रीमियर लीगला नक्कीच मी आयोजकांचा आभारी असेल. निखिल जाधव तुमचा असेल, संतोष देसाई ज्यांच्याबरोबर मी समालोचक देखील केलेला आहे आणि त्यांच्या देखील संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आहे. आणि आमचे मित्र ज्याला माथेरानचा किंग म्हटलं जातं हेमंत शिंदे त्यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. कारण गेली कित्येक वर्ष मी माथेरानची स्पर्धा कव्हर करत असतो, परंतु माथेरानमध्ये एवढे वर्ष सर्वात जास्त मागणी असणारा आयकॉन खेळाडू कोण असेल? आता भली वेगवेगळी नावं आली आहेत, परंतु सर्वात जास्त वर्ष सातत्याने खेळणारा आयकॉन एकच आहे, हेमंत शिंदे, तो KSKचा, आणि नाव आहे टोप जेम्बो या नावाने ओळखले जातात. यावेळेला पुन्हा एकदा बॉल टोलावण्याचा प्रयत्न, हातातून बॉल मात्र निसटला जातोय. कारण गतवर्षी ओव्हर 40च्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार त्यांनी घेतलाय. आणि अशी बरीचशी विशेषणं आहेत आणि बरेचसे खेळाडू आज आम्हाला पाहायला मिळतील ज्यांच्याकडून खुल्या गटातील क्रिकेट देखील खेळलं जातं, परंतु KSK साठी खेळत असताना, गावासाठी खेळत असताना एक वेगळी ऊर्जा त्यांना प्राप्त होते. आणि हो, खरोखर तुम्ही भाग्यशाली आहात, तुम्हाला तुमच्या गावासाठी, गावाच्या नावासाठी खेळण्याचं भाग्य लाभतं, ते देखील मुंबईत राहून. आता ग्रामीण जे खेळाडू आहेत, मुंबई आजूबाजूला नवी मुंबई असेल, रायगड असेल, कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, त्यांना त्यांच्या गावासाठी गावात राहून खेळायला मिळतं. परंतु तुम्हाला गावापासून बरेचसे तुम्ही दूर आहात, मुंबईत, नवी मुंबईत देखील तुम्हाला गावासाठी खेळायला मिळतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच नवी मुंबईतील देखील संघांचे सर्व सहकारी, त्याचबरोबरीने इच्छापूर्ती संघ वाशिगाव मग त्यांचे देखील आभारी असेल, कारण या मैदानात सातत्याने त्यांच्याकडून देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं. नवी मुंबईच्या क्रिकेटच्या केंद्रस्थानी ते देखील आहेत. यावेळेला मात्र उसळता चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाचा होताना पाहायला मिळतोय. अक्षय सोंडकर येताना पाहायला मिळतात. तर धावसंख्या जर KSKचे उपसचिव सतीश हुतेकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, हार्दिक असं स्वागत असेल. यावेळेला चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा, परंतु त्याला ब्लॉकमध्ये बॉल करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी मात्र बॉल अडवत असताना दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 63 वर जाताना पाहायला मिळेल. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने हा धावफलक निघालाय, कारण सुरुवात आक्रमक झाली आणि आक्रमक सुरुवातीनंतर जर पाहिलं तर इतर फलंदाजांनी देखील, मग सुशीलचं विशेष कौतुक करावं लागेल. किरण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. तर सुशील ज्यांच्याकडून मात्र खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी जे 2 चेंडू टोलावलेत लांबच लांबवर, आणि अगदी साईन पनवेल महामार्गावर बरेचसे प्रेक्षक, ते बरेचसे चाहते अगदी आपल्या गाड्या पार्क करून रस्त्याच्या कडेला लावून या मॅचचा आनंद घेत आहेत. एवढा हा सुंदर सोहळा आहे. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी पुन्हा एकदा घोषित करतील. हा सोहळा आहे क्रिकेटचा. चला, टॉससाठी या द लॉर्ड शिवा आणि शिवनेरी 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल त्या अगोदर आपण येऊन नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. KSK कोयना सोळशी कांदाटी प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहत आहोत. महासंग्राम यावेळेला मात्र चेंडू टोलावण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बराचसा लांबवरचा प्रवास करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले जरूर, परंतु 2 धावांमध्ये परावर्तित केला जातोय हा फटका. आणि तिसऱ्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. तर पाहूया, दोन्ही संघांना समसमान अशी संधी या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये ताकद आहे बॅटिंग करा, त्यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील तेवढाच बलवान आहे. ज्यावेळेला ते बॅटिंगला येतील त्यांचेही बॅट्समन हात खोलण्याचा प्रयत्न करतील. आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 68 धावांवर. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना या डावातील. आणि या मैदानाची खासियत आहे, मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या देखील या मैदानात पार होताना पाहायला मिळालेल्या आहेत.
कित्येक वर्ष मात्र वाशी गावातील खेळाडू असतील, खुल्या गटातील खेळाडू असतील या मैदान गाजवलंय. परंतु आज काल आज आणि उद्या 3 दिवस मात्र KSKचे खेळाडू ही स्पर्धा गाजवताना आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत या क्रिकेटच्या सोहळ्याचा, KSK क्रिकेटच्या महासंग्रामाचा. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा बॉल टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. किरणच्या बॅट मधून निघाला फटका, पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तो देखील पूर्ण होतोय. बघता बघता धावसंख्येने मात्र मोठी उंची गाठली आहे. यामध्ये सर्वच फलंदाजांचा वाटा आहे. म्हणजे की पहिल्या फलंदाजाने एक चौकार मारलाय, दुसऱ्याने षटकार मारलाय, तर म्हणजे आलेला प्रत्येक फलंदाज षटकार आणि चौकार मारूनच गेलेला आहे. आणि क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सांघिक कामगिरी करणं गरजेचं आहे. एकाने कामगिरी करून होत नाही, तर त्या ठिकाणी मात्र सर्वांनी खेळ करणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा विकेटला हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत एक पूर्ण केली जाईल. आणि धावसंख्या जर पाहिली तर 71 धावांवरील धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. कारण सांघिक खेळ हा क्रिकेटचा जर नसता तर भारतीय संघाने 6 वर्ल्ड कप जिंकले असते. कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी 6 वर्ल्ड कप खेळले होते. कारण प्रत्येकाने प्रयत्न करावे लागतात. आणि कारण एकाने जरी मात्र एकाची चुकी जरी झाली तर संपूर्ण टीमवर त्याचे पडसाद पडत असतात. असा हा सांघिक खेळ क्रिकेटचा आहे, जो आहे तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका, ज्याने लावले तुम्हा आम्हा सर्वांना वेड, तोच हा खेळ आपण पाहतोय. या वेळेला फुल टॉस बॉल होता, नो बॉल बीमर घोषित करतायत पंच. कारण फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. आणि तो करत असताना नॉट आउट या ठिकाणी कळवलं जातं. खेळाडू म्हणजे थोडेसे गाफील राहिले, बॉल स्टंपला लावणं त्या ठिकाणी विलंब झाला असावा आणि पंचांनी या ठिकाणी निर्णय घोषित केला, नॉट आउटचा निर्णय घोषित केला. नो बॉल आहे. पहा या ठिकाणी 3 रन येतील आणि बॉलही पुन्हा एकदा टाकावा लागेल. शरीरभेदी मारा तुम्ही क्रिकेटमध्ये करू शकत नाही, कारण क्रिकेट हे खेळाडू वृत्तीनंच खेळावं लागतं. आणि शरीरभेदी म्हणजे कमरेच्या वर जर फुलटॉस चेंडू असेल तर तो बीमर घोषित केला जातो. पंच बॉलरला ताकीदही देतात, अशा प्रकारचा चेंडू तुम्ही पुन्हा एकदा टाकायचा नाहीये. आणि जर टाकला तर तुमची बॉलिंग थांबवली जाईल, तर फ्री हिट असणार आहे. आणि धडाकेबाज सोंडपारचा फलंदाज आपण बॅटिंगसाठी पाहतोय, तो म्हणजे सुशील सोंडकर. पाहूया, आयकॉनिक खेळाडू आहेत बॅटिंगसाठी, फ्री हिटसाठी. आणि काय बॉल टाकलाय, जबरदस्त. टप्पा पडल्यानंतर कट होत असताना हा बॉल मात्र आणि एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते. आणि बाईच्या स्वरूपातील रणही आलाय. गाफील तुम्ही राहिलात तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर हावी होऊ शकतो. हे क्रिकेटच्या खेळात कित्येकदा सिद्ध झालंय. आणि हा थोडासा गाफीलपणा शेवटच्या 1-2 बॉलवर पाहायला मिळाला. आणि या धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 75 विजयासाठी 76 धावांचं लक्ष. आणि सामना सुरू आहे या ठिकाणी 2 बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला वेंगळे स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला परी 11 संघाने बॅटिंग करत असताना धावा केल्या त्या 75-76 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे वेंगळे स्ट्रायकर संघाच्या समोर. हा वेंगळे स्ट्रायकर देखील चांगला संघ आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाते. चला टॉससाठी या द लॉर्ड शिवा आणि शिवनेरी 11. तुझे माथ्यावर लावशील का? हॅलो, हे पहा द लॉर्ड सिल्वा आणि शिवनेरी 11. चला विकास भाई या आपण द लॉर्ड सिल्वा संघाचे संघनायक प्लीज विदेश खाडगे आपण टॉस का बॉस या ठिकाणी याचे आपल्याशी जोडले जातात. या ठिकाणी चंदू सेडे सर आणि सानेरानी राजा तू मला बनवशील का?
दोन्ही संघांना आमच्याकडून शुभेच्छा असतील. त्यानंतरचा सामना द लॉर्ड शिवा आणि दुसऱ्या बाजूला शिवनेरी 11 या टीममध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. आमचे साथी समालोचक मित्र गणेश शिंदे सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यानंतरचा महत्त्वपूर्ण सामना आणि नाणेफेकीचा कौल. आणि नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय तो मात्र शिवनेरी संघाकडून. पाहूयात त्यांच्याशी आपण जरूर त्यांचे विचार जाणून घेऊयात. नाणेफेकीचा कौल तर जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर आणि त्याचबरोबर किती धावांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना थांबवण्याचा इरादा असेल आणि कसं वाटतं ज्या वेळेला तुम्ही KSK गावासाठी खेळता, पहिलं तर ते मी विचारेल, गावासाठी खेळत असताना काय भावना असतात आणि आज तुम्ही विभागासाठी म्हणजे KSKची प्रीमियर लीग खेळताय, कसं वाटतंय? सगळ्यांना वर्षभर सगळेजण वाट बघत असतात त्या KSK प्रीमियर लीगची. पहिले तर मी KSK कमिटीचे आभार मानतो आणि खास करून तुमचे आभार मानतो की तुम्ही KSK प्रीमियर लीगसाठी आलात त्यासाठी. आणि त्याचबरोबरीने असे कोणते कोणते खेळाडू असतील तुमच्या टीममधील, आमच्या सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असतील? गणेश कदम, बाळा चव्हाण, सागर जाधव. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आजचा दिवस संपूर्णपणे KSK क्रिकेट पाहायचं आहे आणि तुम्हाला सर्वांचा क्रिकेटचा खेळ जरूर पाहायचा आहे. तर तुमच्या टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तुम्हाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. किती धावा बनवण्याचा निर्णय असेल आणि कशा प्रकारे या स्पर्धेकडे तुम्ही पाहता? आज जे आयोजन KSKचं होत आहे, आम्ही 70च्या प्लस जाण्याचा प्रयत्न करू. KSK स्पर्धेविषयी काय म्हणाल? जी संकल्पना पुढे आली, गावासाठी खेळायची पहिल्यांदा आली, तदनंतर IPL फॉर्मॅटने स्पर्धा भरवण्यात आली, या फॉर्मॅटविषयी काय म्हणाल? अतिशय सुंदर स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. माझं एकच म्हणणं आहे आयोजकांना की जेव्हा आपण KSK करू त्याच्या अगोदर आपल्या KSKच्या कमीत कमी 10 ते 15 मॅच झाले पाहिजेत. त्याच्याशिवाय म्हणजे तुम्हाला अजून प्रॅक्टिससाठी वेळ पाहिजे होता नंतर. तर नक्कीच चल, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असेल. आणि कारण हे आयोजन भव्य दिव्य असं प्रमाणात आयोजन या ठिकाणी पाहतोय आणि KSK त्यातील सर्व खेळाडू सज्ज आहेत आपला दमकम दाखवण्यासाठी, कोयना सोळशी कांदाटीसाठी, ही क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी. धन्यवाद. सतीश उतेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, उपसचिव आहेत कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठानचे. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. वसंत शिंदे यांना विनंती असेल, सचिव KSKचे खजिनदार आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खास आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी साहेब आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल हा विशेष सन्मान आपल्या या ठिकाणी केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र संघ उतरताना पाहायला मिळतोय आपल्याला. वेंगळे स्ट्रायकर्स बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सचिन कदम आणि त्यांच्या बरोबरीने सागर शिंदे दाखल झाले. तर बॉलिंगला त्यांना रोखण्यासाठी मात्र मयूर शिंदे दाखल होताना पाहायला मिळतील. दर्याखोऱ्यांनी वेढलेला संपूर्ण परिसर म्हणजे महाबळेश्वर, त्याचबरोबरीने जावळीचं खोरं असेल, अगदी गर्द जावळीचं खोरं. आणि यावेळेला मात्र तडम्या क्षेत्रात बॉल टोलवण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि तनिम 11 कोपरखैरणे संघासाठी देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो हा फलंदाज. पाहूया सचिन कदम. तर कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाते. परंतु आज खेळायचं आपल्या गावासाठी, आज खेळायचं आहे आपल्याला KSK साठी, हे क्रिकेट खेळायचं आहे. खूप मोठी गोष्ट आहे, कारण मुंबईत राहून गाव पण जपणं ही वेगळी गोष्ट आहे. त्याचबरोबरीने मुंबईत राहून गावच्या 105 टीमला एकत्र आणणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. परंतु ते कोयना सोळशी कांदाटीने सिद्ध करून दाखवलंय. यावेळेला मिड विकेट क्षेत्रात बॉल, खाली क्षेत्रात बॉल टोलवण्याचा प्रयत्न झालाय. वेगात बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय. येत आहे धावा 4 4 4 4. सारी गौरी सुंदर दिसशिले ग.
एक पेन 10ला चालेल का 3 ते 3.5 3 ते 3.5 म्हणजे सर्व आमचे संतोष मालुसरे, त्याचबरोबरने विजयदादा असतील, विजयदादा शिंदे असतील आणि सर्व कोर कमिटी असेल, ह्या एका व्यासपीठावर गावाकडील 3 ते 3.5 युवकांना किंवा खेळाडूंना गोळा करणं आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या सोपी गोष्ट नाही आहे, ते केलंय. आणि ही जी युनिटी आहे ती मात्र भविष्यात कोयना सोळीची कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान नागपूर पुढे घेऊन जाईल. आणि आदर्श संघटना कशी असावी, क्रीडा संघटना कशी असावी, तो मात्र पायंडाच घालून देईल येणाऱ्या कालावधीमध्ये, हे मात्र जरूर या ठिकाणी सांगायला हवं. बॉलिंगसाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात मयूर. यावेळेला मात्र चांगला बॉल होता, सन्मान दिला या चांगल्या बॉलचा सचिन यांच्या माध्यमातून. मिड ऑफला बॉल खेळण्याचा प्रयत्न झालाय, त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. सचिन कदम आणि सचिन कदमच्या जोडीला मात्र सागर शिंदे. सचिन कदम गोगवे, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज आणि फलंदाज हे एकाच गावातील आहेत, अर्थातच कुरोशी. परंतु प्रीमियर लीग स्पर्धा म्हटलं तर त्यावेळेला मात्र तुमचा एक संघ बाजूला राहतो आणि तुम्हाला वेगळ्या संघात खेळावं लागतं. ज्यांच्या विरोधात तुम्ही सातत्याने खेळता त्यांनाही कदाचित त्यांच्यामध्ये प्रीमियर लीग स्पर्धा खेळल्यानंतर बरेचसे फायदे देखील आहेत, ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला चांगला फटका आला, एकाच गावातील खेळाडू जरूर आहेत, परंतु नक्कीच षटकार कदाचित गेला असता, परंतु नशिबाची साथ देखील या मैदानात लाभणं गरजेचं असतं. बॉल वरच्या विजेच्या तारेला लागून पुन्हा एकदा मैदानात येतोय. मला तर अगदी शेवटच्या बॉलवर 2 धावा असताना तारेला बॉल लागल्यानंतर पुन्हा मैदानात आला आणि दुसरी धाव घेत असताना रनआउट होतानाही मी मैदानात पाहिलंय. तर हा क्रिकेट आहे, कधी काय होईल याचाही नेम नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रीमियर लीग स्पर्धा आपण या ठिकाणी जरूर पाहत आहोत. यावेळेला मात्र पुन्हा सचिन कदम येतोय, चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि विशेष म्हणजे आमच्या CA प्रीमियर लीगच्या 4 स्पर्धा या मैदानात झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचाही अनुभव जरूर आहे. धावसंख्या जर पाहिली तर जाताना पाहायला मिळेल पहिलं षटक या ठिकाणी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण उत्तरादाखल मोठी धावसंख्या उभारली गेली आहे आणि त्याला उत्तर देत असताना मात्र 8 धावा बिनबाद होताना पाहायला मिळत आहेत. परंतु या दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे धावा करण्याची. प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये सर एक गोष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत असते, कारण ज्यांच्या नवीन नवीन विचाराचे खेळाडू मात्र एकत्र येताना पाहायला मिळतात. भिन्न विचार असतात प्रत्येकाचे, परंतु त्यांना एकत्र येऊन त्यांच्याबरोबर परफॉर्मन्स देणं हे कर्णधाराचं कौशल्य असतं. एका मालकाच्या म्हणजे त्या मालकाचं देखील कौशल्य असतं की या सर्वांना एकत्र करणं. त्याचबरोबरने सर्व खेळाडूंना एक दिलाने खेळावं लागतं आणि ते एक वेगळं कौशल्य पणाला लागतं. आणि जो सांघिक युती ज्याची होते, सांघिक कामगिरी ज्याची होते आणि त्या तोच संघ मात्र या प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये विजयी होतो. कारण मोठा खेळाडू मग तो किती मोठा असू देत, त्याने प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये कधीच विजयपद मिळत नाही. कारण ज्यांचा संघ एक भावनेने खेळतो, मैदानात उतरतो, तीच टीम या प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये विजयी होताना पाहायला मिळत असते. तर पाहूया या स्पर्धेमध्ये या KSK प्रीमियर लीगमध्ये कोण चॅम्पियन होणार, त्याचं उत्तर उद्या जरूर आपल्याला मिळेल. परंतु या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नक्की तमाम क्रिकेट रसिक आनंद घेतात मैदानात. आणि जे ऑफिसला असतील, ज्यांना सुट्टी मिळाल्या नसतील परंतु क्रिकेटचे चाहते आहेत, ते आपल्या ऑफिसमध्ये कामातून थोडा वेळ काढून मात्र थोडंसं या वेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय, तो मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आलेत आणि दुसरीही धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. ते मात्र आपला मोबाईल फोन बाजूला नेऊन आता कुठे स्कोर आलाय, किती मॅच झाली आहे, 1 ओव्हर झाल्यानंतर जरी काम करत असेल दुसऱ्या 5 मिनिटांनी पुन्हा एकदा मोबाईल ऑन करतील, पुन्हा एकदा पाहत असतील आपल्या किती धावा झाल्यात. आणि हे सर्व मात्र प्रत्येकाचं जे ऑफिसमध्ये आहेत त्यांचंही चालू असेल, जे कॉलेजमध्ये आहेत त्यांचंही चालू असेल, किंवा काहींची कुटुंबीय मॅच पाहत असतील घरी, तर त्यांचीही हीच स्थिती असणार आहे. मॅच इकडे वाशीला रंगते, परंतु घराघरांमध्ये KSKच्या आज मात्र या मॅचेस पाहिल्या जात असतील, त्यांचंही स्वागत. या वेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेर शैलेश जाधव माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत, देवळीचे आहेत. आणि मला काल मी प्रश्न विचारला होता निखिल इतर कोण समोरचे आहेत का जोडीला, तर आज 3 मिळालेत. गणेश शिंदे आहेत, शैलेशजी तुम्ही आहेत आणि संतोष देसाई यांच्याबरोबर मी अगोदर समालोचन केलेलं आहे आणि इतरही काही आणखी असतील. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. सुरू आहे KSKचा.
यावेळेला मात्र बॅटर फिरवली गेली परंतु बॉलने घेतलाय शरीराचा वेध. यावेळेला मात्र बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत विशाल जाधव. देवसरीचा असणारा हा गोलंदाज पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. आता इकडे ज्या गावाचे समर्थक आहेत ते म्हणून प्रार्थना करत असेल आज जरी वेगळ्या टीममध्ये खेळतायत परंतु आपल्या गावचे खेळाडू किती आहेत 2 आहेत ना, मग त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला पाहिजे म्हणजे अशी काहींच्या मनात भावना निर्माण होते. परंतु ही एक वेगळे त्याच्या खेळाडूंसाठीची गोष्ट असणार आहे. यावेळेला काय फटका खेळलाय बॉल तर लॉफ केलाय पाहूया क्षेत्ररक्षक 2 प्रयत्न जरूर केला गेला परंतु या बॉलला पाठवलंय सीमा. सचिन कदमच्या बॅट मधून माफ करा या अगोदर सागर शिंदेने षटकार मारला. नाही सचिनने मारला सॉरी सचिनने मारला. सचिन पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. थोडासा बॉल बाजूला गेला लगेच धाव घेण्याचा प्रयत्न होत आहेत. सागर शिंदे आणि सचिन कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला जिंकवायचं आहे या ध्येयाने मैदानात उतरली आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने चाललेत कारण स्कोअर झाला 19. लक्ष जरूर मोठं आहे परंतु आम्हाला हार मानायची नाही, आम्हाला झुंजायचं आहे, आम्हाला झुंज द्यायची या ठिकाणी. तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी प्रत्येकाचा असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील विशाल जाधव. वाशीच्या या शिवतीर्थ क्रीडांगणामध्ये सोहळा सुरू आहे. केसकेचा आखूड टप्प्याचा बॉल त्यावर केलाय पूल तो झालाय सक्सेसफुल ब्युटिफुल लाजवाब 6 रन. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि राजकारणात देखील कधी काय होईल याचा नेम नाही. आज सकाळी आपल्याला कळलंच असेल परंतु ते आपल्याला बाजूला सोडायचंय आणि आपल्याला फक्त क्रिकेट खेळायचंय. जाऊयात मॅचच्या दिशेने. हो या वेळेला चांगला बॉल आला. बॉल वर बॅटवर मात्र ज्या पद्धतीने बॉल घेणं गरजेचं होतं तो घेतला गेला. दोन षटकांची या ठिकाणी समाप्ती होताना पाहायला मिळते आणि 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावफलक जर पाहिला 26 धावफलकावर आहेत. उंच आणि झळाळता करंट समोर आम्हाला खुणावतोय कारण ही ट्रॉफी जिंकायची आहे. आमचे जे संघ मालक आहेत संदीप दादा म्हात्रे कोपरखैरणे संघाचे 7372 चे जे संघ मालक आहेत कोपरखैरणे संदीप दादा म्हात्रे त्याचबरोबर स्कोर 26. झालंय.
विनंती आहे दोन्ही टीमचे जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत आपण देखील थोडंसं स्कोअर मध्ये लक्ष द्या. चुकीची दुरुस्ती 25 धावसंख्या आहे. जाऊया मॅचच्या दिशेने आपण. ज्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा, त्याच वेळेला धडाकेबाज फलंदाज माघारी जरूर परतलेले आहेत. या वेळेला लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या पुन्हा एकदा यावेळेला मात्र 26 होताना पाहायला मिळेल. सुनील बॅटिंगसाठी येत आहेत सागरच्या जोडीला, तर बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा मयूर पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आलेत. आणि आता अचूक ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या षटकात अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आहे तीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी राहताना पाहायला मिळतोय. क्रिकेट रसिक हो, स्वागत आहे तुमचं या KSK अर्थातच कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत असणाऱ्या KSK प्रीमियर लीग 2019 या स्पर्धांमध्ये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. समोरच्या दिशेने हवेत बॉल आलाय, काय कॅच पकडण्यासाठी प्रयत्न तर लाजबाब झाले, परंतु कॅच होऊ शकले नाही. परंतु या प्रयत्नांनाही दाद देणं गरजेचं आहे, कारण या ध्येयाच्या दिशेने पळणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. विजय विचारे कळमगावचा हा खेळाडू आहे, त्याच्याकडून हा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 सुरू असताना 28 धावा धावफलकावर आहेत. संतोष देसाई स्वतः संघनायक आहेत. परी-11 संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्याचा प्रयत्न करतायत आणि स्वतः खेळाडू आहेत. आणि असं माझं वैयक्तिक मत आहे, जो चांगला खेळाडू आहे तो समालोचन खूप चांगलं करू शकतो. तर यावेळेला मात्र समोरच्या दिशेने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 29 धावांवर जाताना पाहायला मिळत आहे. या गोलंदाजाने म्हणजे मयूर शिंदे जी गोलंदाजी करतायत त्यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मोठे फटके जास्त मारू दिलेले नाही आहेत. पहिल्याही षटकामध्ये तेच पाहायला मिळालं होतं आज. आणि पहिला गोलंदाज ठरलेत जे मात्र त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला होता. शैलीजी आम्हाला हा सर्व डाटा देत आहेत, त्यांचे आभारी आहोत आम्ही. शैलीजी कशा प्रकारे पाहता या KSKच्या मॅचेसना तुम्ही? धन्यवाद. सगळ्यात पहिले मला तुम्ही सर इथे आमंत्रित केलं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इथे आभार मानेन मी सर्व कमिटीचा. त्याचबरोबर जो इथे खेळ एक दर्जा इथे उत्कृष्ट पद्धतीचा दाखवला गेला. नक्कीच सर एक यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा आपण पाहतो तर यामध्ये जे व्ह्युअर्स आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतं आणि आपण ते आता आपल्या नयनाने इथे पाहतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. हवेत गेला हा बॉल, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर ठेवलेली नजर, घेतलेली कॅच आणि हा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी फायदेशीर ठरलाय. नाव आहे मयूर शिंदे. असं वाटलंही नसेल कुणाला की आजपासून 5-10 वर्षापूर्वी क्रिकेटला एवढे चांगले दिवस येतील. आपण खेळलेलं क्रिकेट आपले घरचे देखील कधी पाहतील हे कुणाला वाटले नसेल. आपण खेळलेल्या लोकल क्रिकेटचे व्हिडिओज बनतील हे देखील कुणाला माहिती नसेल. आणि एवढी मोठी भव्य दिव्यता क्रिकेटमध्ये येतील, परंतु वेबसाईट्स आल्या आणि ह्या सर्व गोष्टी सहज साध्य झाल्या. यावेळेला हवेत तर बॉल जातोय, पाहूया क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील का. प्रयत्न झाला, बॉल हातातून पुन्हा एकदा निसटतोय आणि
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि तो यशस्वी होतोय. आणि क्रिकेटचं हे बदललेलं रूपडं आणि त्याचबरोबरीने पहा काय सुंदर चित्र दिसतंय. परंतु आजपासून 15-20 वर्षापूर्वी जे क्रिकेटपटू खेळत असेल क्रिकेट, त्यांना या सर्व गोष्टी, धावसंख्या जर पाहिली तर 31 वर आहे, त्यांना एवढ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. आता कदाचित जुनी पिढी तुम्हाला जरूर सांगत असेल, एखाद्या गावात एखाद्या खेळाडूच्या क्वचित पायामध्ये शूज असतील किंवा एखाद्याच्या खेळाडूच्या क्वचित संपूर्ण गावात एखाद्या खेळाडूच्या अंगात टी शर्ट असेल. परंतु आता एक खेळाडू जो चांगलं क्रिकेट खेळतो त्याला वर्षाला 25 टी शर्ट आणि 25 ट्रॅक पॅन्ट मिळतात. हा क्रिकेटमध्ये झालेला बदल आहे. 5,000ची स्पर्धा म्हटलं तर अगदी रात्री झोप लागायची नाही, 5,000ची स्पर्धा खेळायची आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि पर्यायाने यशही मिळालं. जबरदस्त गोलंदाजीचा आविष्कार सादर करत असताना मयूर शिंदे आपल्या नावाची दखल घ्यायला लावतोय संपूर्ण KSKला. नक्कीच सर, KSK प्रीमियर लीग सन 2019 गत वर्षी प्रीमियर लीग झालं, त्याचा एक स्लोगन होता KSK एक पाऊल पुढे. तर मी यावेळी थोडंसं मला एक माझ्या पॉइंट व्ह्यूने बोलायचं झालं तर KSK एक पाऊल पुढे, तिमिरातून तेजाकडे, प्रकाशाकडून उजेडाकडे जाण्याचा एक मार्ग या ठिकाणी KSK प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत आहे. आणि तिथे सर्व स्कोर आहे आता धावसंख्या मला वाटतं 31 या धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि स्ट्राईक वरती येत आहे आता मला वाटतं सचिन, आयकॉन खेळाडू अजूनही ऋषिकेश भोसले आणि विक्रम धनावडे. ऋषिकेश भोसलेने काल अतिशय चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली होती. मला वाटतं डीप मिड विकेटच्या दिशेने अफलातून षटकार 2 षटकार खेचले होते. आणि विक्रम धनावडे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी त्यांना पाहिले खेळताना 31 आणि उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे विक्रम धनावडे. तर बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. पुन्हा येतो सर तुमच्याकडे. तर 3 ओव्हर झाल्यात, 31 धावा. चांगली पकड गोलंदाजांनी मिळवली आहे. फलंदाजांनी दाखवलेला धडका आणि गोलंदाजांनी दाखवली अचूकता. सध्याच्या घडीला मॅचची सूत्र मात्र हातामध्ये ठेवण्यामध्ये यशस्वी झाले तर संतोष देसाई आणि त्याचबरोबर परी 11. तर आता परंतु क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काही नसतं आणि ते तर पाहूयात ही जोडी आपल्या टीमला विजय मिळवून देणार का, धडकेबाज फलंदाजी करणार का, कारण लक्ष मात्र मोठं आहे. तब्बल 76 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी केलेला परफॉर्मन्स लक्षात राहणार आहे प्रत्येकाला. प्रत्येक गावागावात प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर ही चर्चा होईल. कोणी षटकार मारले, कोणी चौकार मारले, कोणी मॅच घालवली, कोणी मॅच जिंकून दिली, या सर्व चर्चा आता व्हॉट्सअप ग्रुप उपलब्ध आहेत. पूर्वी कसं व्हायचं, आज केलेला परफॉर्मन्स पुढल्या रविवारी चर्चा करायचो, परंतु आता तसं नाहीये. व्हॉट्सअप ग्रुपवर लगेच त्याचे व्हिडिओज येतात, लगेच त्या सर्व गोष्टी व्हायरल होत असतात. यावेळेला चांगला फटका आणि येतो षटकार. हा बोला ना. षटकार या ठिकाणी खेळला जातोय. आपल्या टीमसाठी झुंज देण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून होताना पाहायला मिळतोय. ऋषिकेश भोसले यांच्याकडून तो प्रयत्न झालाय. योगेश शेठ गोपाळे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. विजय विचारे यांनी मात्र विजय ज्याच्यासाठी पारितोषिक आहे हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला पहा फिरकीपटू आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल फिरवतायत. मातीची खेळपट्टी आहे, स्पिनरला सहाय्य करते आणि हा कॉटनचा आवरण असणारा हिरव्या रंगाचा पोपटी रंगाचा जो टेनिस बॉल आहे ना, सुरुवातीला त्याच्यावरचं कॉटन थोडंसं दूर झाल्यानंतर स्पिनरला देखील मदत करतो आणि तोच या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. बॉलला वळण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. स्कोर जर पाहिला तर 1 पुढे जाईल आणि जाऊन पोहोचतोय तो मात्र 38. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी होतोय. 39 धावा धावफलकावर 76 धावांचं लक्ष असताना
तर माझ्या बरोबरीने मात्र KSK मध्ये देखील बरेचसे आमचे समालोचक आहेत, त्यांचे आम्ही आभारी असो. मग विजय शिंदे दरेचे, त्याचबरोबर संतोष देसाई गोगवे, गणेश शिंदे, कुरोशी वारणेवाडी, राम शिंदे तेटली, त्याचबरोबर संतोष शिंदे कुरोशी वारणेवाडी, शैलेश जाधव देवडी, अक्षय कदम, आपटीचे जे गुणलेखक आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि इतरही काही युवा समालोचक असतील, आम्ही त्यांचेही आभारी आहोत. कारण क्रिकेटची सेवा करता करता, क्रिकेट खेळता खेळता हे जे वेळ आयुष्यभर तुम्ही क्रिकेटशी निगडीत राहू शकता ते वेळ आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा फ्लाईट दिली. धाडस लागतं ज्या वेळेला एखादा गोलंदाज फ्लाईट देतो, उंची देतो बॉलला, आणि ते धाडस या ठिकाणी दाखवतायत या ठिकाणी गोलंदाज विजय. आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने सुरुवातीला षटकार आला परंतु त्यातून ते सावरत आहेत. कारण या ठिकाणी एखादा षटकार चालू शकतो त्यापेक्षा, कारण समोर जर पाहिलं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय संघ, आणि मार्गदर्शन संतोष देसाई देखील गोलंदाजाला करतायत. सिनियरचं मार्गदर्शन देखील महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानुसार यंगस्टर्स कामगिरी करताना देखील पाहायला मिळत असतात. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा KSK पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. फिरकीच्या जादूगाराने आमंत्रित केलं पुढे येऊन खेळण्यासाठी. तिथेच चाकवलं, तिथेच बॉल वळवला. गरकन बॉल वळल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातात जातोय आणि यष्टी रक्षकाने चौक कामगिरी केली. विकेटचं पतन. धावसंख्या पुढे निघाली आहे, परंतु 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकार मारावे लागतील. तर पाहूया, 6 चेंडू 43 धावांचा विक्रम मात्र गेल्याच महिन्यात दीपू माळीने पनवेलच्या राजीव गांधी मैदानामध्ये केला. तर असे असंख्य चमत्कार आम्ही पाहिलेत. तर आम्ही याच वर्षी एका ट्रॉफीमध्ये 10 चेंडूमध्ये 1 धाव न होताना देखील पाहिलंय आणि केवळ 2 विकेट गेलेल्या असताना. तर अशा क्रिकेटमध्ये असंख्य गोष्टी आहेत ज्या जो या खेळ मात्र तो तुम्हाला आकर्षित करतो, त्याच्याकडे जास्त सातत्याने ओढून घेतो. तुम्ही किती बिझी असा त्यातून वेळ काढता आणि मैदानात जाता आणि हा खेळ खेळता किंवा पाहता. यावेळेला पुन्हा फिरकीपटू तर नक्कीच प्रवीण शिंदे आहेत आणि विशेष म्हणजे ते आमच्या भटवाडीचे आहेत. भटवाडीला म्हणजे स्वतः सांगतोय मी की अगदी खूप वेळ आहेत आमच्या भटवाडीमध्ये क्रिकेट. अगदी सकाळी लवकर 7 वाजताच आमच्याकडे पहिला बॉल पडतो आणि त्यातील एक महत्त्वाचे शिलेदार आहेत प्रवीण. यावेळेला चांगला फटका खेळलाय, शैलीदार फटका, परंतु विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते संघाची पहिली. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर यानंतर देखील काही मॅचेस शिल्लक असतील. या ठिकाणी वेंगळी स्ट्रायकर्स एका बाजूला आहेत. ह्या मॅचमध्ये जरी परफॉर्मन्स झाला नसेल तर पुढच्या मॅचमध्ये तो चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करा. एकी करून क्रिकेट खेळा. यावेळेला पुन्हा एकदा प्रवीण. आता प्रवीणचं हे रूप मी पाहिलं नव्हतं. प्रवीण वेगवान गोलंदाजी करतात हे मला माहिती होतं, प्रवीणकडे लेग स्पिन देखील आहे हे मला माहिती नव्हतं आणि तो प्रयत्न या ठिकाणी प्रवीण करतायत. सचिन शिंदे, प्रवीण शिंदे दोघांनी चांगलं क्रिकेट खेळताना आम्ही पाहिलंय भटवाडीसाठी. यावेळेला कुटप्प्याचा हा बॉल होता, त्याला फिरकावून देण्याचा प्रयत्न फसलाय आणि या वेगळ्या शैलीत देखील मात्र त्यांनी प्रभावित केलंय. विकेटचं पतन होईल आणि खेळाडू माघारी परतेल. औपचारिकता या मॅच मधील शिल्लक आहे, परंतु क्रिकेट भरपूर बाकी आहे आणि आज उद्या 2 दिवस
जरूर रंगेल, अडवण्याचा प्रयत्न बॉल या ठिकाणी झाला, परंतु तो निष्फळ ठरतोय आणि बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय देखील 4 धावांसाठी. तर यावेळेला पुन्हा एकदा बॉलला फिरवण्याचा प्रयत्न होता प्रवीण यांच्या माध्यमातून आणि ही मॅच परी 11 संघाने अटी दिमाखात आणि थाटामाटात जिंकताना पाहायला मिळत आहेत. अभिनंदन आम्ही जरूर या ठिकाणी करू परी 11 संघाचा, अर्थातच सकाराम शेठ कदम जे एनसीबीचे युवा कार्यकर्ता आहेत, परी 11 संघाचे ओनर आहेत आणि गोगवे गावासाठी चांगली गोष्ट त्यांची टीम जिंकली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वेंगळे स्ट्रायकर्स आपणास पुढच्या मॅचेससाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅचचं पारड बदललं. सुशील सोंडकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना दिला जातोय. लांबच लांबवरचे फटके पाहायला मिळाले. मी विनंती केली या ठिकाणी योगेश शेठ गोपाळे युवा उद्योजक ठाणे जे द लॉर्ड शिवा 11 चे ओनर देखील आहेत, त्यांना विनंती असेल हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण यायचंय.